येत्या काळात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य देशभरातील दुर्गम भागात पोहोचवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे। यासाठी राज्य शासनाचे सहकार्य घेण्यात येत असून त्यांच्या मदतीने शासकीय सेवा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांना लाभ देण्यात येत आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिली। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा मुंबई यांच्या वतीने धारणी येथे विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनेचा महामेळावा 9 फेब्रुवारी रोजी धारणी येथे आयोजित करण्यात आला होता। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती रेवती मोहिते, डेरे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूरचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, इंद्रजित महादेव कोडी, ॲडव्होकेट राजीव गोंडाने, नवनियुक्त न्यायमूर्ती प्रवीण पाटील प्रामुख्याने उपस्थित होते। मेळघाट परिसर हा निसर्ग संपन्न आहे। या भागात आदिवासी समाज बहुसंख्येने आहे। त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिर घेण्यात आले आहे आणि या शिबिराचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे। समाजात राजकीय क्षमता प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटनेने संरक्षण दिल्याचेही न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले। यावेळी अनेक दिव्यांगांना सायकलीचे वाटप करण्यात आले। रोजगारांना संधी देण्यासाठी या योजनेचा लाभ सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले। या प्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि विविध शासकीय विभागांचे स्टॉल सुद्धा लागले होते। या कार्यक्रमात विविध मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। संविधान का जो फाउंडेशन है, जिसे हम संविधान की प्रस्तावना कहते हैं, उसका बेसिस है सामाजिक, आर्थिक और राजकीय न्याय। और बाबा साहब अम्बेडकर ने कहा था कि राजकीय न्याय कुछ काम का नहीं है जब तक राजकीय न्याय के साथ सामाजिक और आर्थिक न्याय भी इस देश में हो सके। और हमने तय किया है कि जो राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण है, ये हमारे नए मेंबर सेक्रेटरी आ गए और परसों के दिन ही उन्होंने कार्यभार किया, तो निवारकर जी है। तो हमने डिसाइड किया कि राजसा जो है वो इस देश के हर कोने में, हर देश की कोने के जो नागरिक दुर्गम भाग में बसा हुआ है उस तक हम कैसे पहुंचेंगे। शासन ने योजनाएं की है, उस योजनाएं जो जरूरतमंद है उस तक हम कैसे पहुंचा जाए, उसके लिए हम कार्यरत रहेंगे। उसके लिए आप सबका आशीर्वाद हमें मिलता रहेगा। आजचं शिबिर झालं पण आजच्या शिबिराचं उद्देश संपला असं होत नाही। त्यामुळे आपले जे विधी सेवा प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत, तालुका किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी, त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की आपले जे पॅरालिगल व्हॉलंटियर्स आहेत, म्हणजे महाविद्यालयात काम करणारे, महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना हे काम आपण दिलं पाहिजे। आणि ह्या आज ज्या सगळ्या योजना दिसत आहेत, आपल्याला 20-21 योजना आहेत, त्या योजनांचे जे लाभार्थी आहेत त्या सगळ्यांचे अर्ज आपण दाखल केले पाहिजे। नुसतं दाखल करून थांबायचं नाहीये, तर हे जे काही अधिकारी आहेत, त्या ज्या संस्था आहेत, त्या संस्थांकडे हा प्रश्न उपस्थित करून सर्व लाभार्थींना एक लाभ मिळतील याची आपण काळजी घेतली पाहिजे। ज्ञानदेव येवले, अध्ययन समाचार लाईव्ह, धारणी।